ओके, तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे बॉलच. काल आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन किंवा रोटेशनल कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जीचा हाफ आय ओमेगा स्क्वेअर. दॅट इज एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड एनर्जी इज प्रोपोर्शनल टू पाय स्क्वेअर ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ओके, त्यानंतर आपण काय केलं होतं बघा लक्षात आहे रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला होता. ओके, तर रिंग साठी बघा लक्षात आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण बघितला होता तो फॉर्म्युला होता I = mr². पण एक लक्षात ठेवायचं ऍक्सिस कुठून पास झाली पाहिजे, सेंटर कुठून पास झाली पाहिजे, सेंटर. तर मी तुम्हाला काल असं म्हटलं होतं डेरिव्हेशन झाल्यानंतर मी तुम्हाला हे म्हटलं होतं की काही जो मॅथमॅटिकल स्टेटमेंट मॅथमॅटिकल मेथडचा जो पार्ट आहे 11वीचा तो तुम्हाला वाचायचा आहे. तुम्ही तो वाचून ठेवला नसेल, ठीक आहे. तर त्या कारणानं पाहा लक्षात आहे की तुम्हाला असा मी शॉर्ट रिव्ह्यू 10 मिनिटाचा तुम्हाला देऊ शकतो त्यावर आहे ना. ते ॲक्च्युली काय असते तर बरं थोडं मागचं रजिस्टर पाहायचं तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे बरं ना. तर डेफिनेट इंटिग्रलचा जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा. डेफिनेट इंटिग्रल तर पहिले जे फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे ते बघून घ्या. तो सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बाकी जास्त लिहून देत नाही की आपल्याला यूज करायचे आहे तेच लिहून देतो. ओके, तर पहिला जो फॉर्म्युला असेल त्याला वाचताना इंटिग्रल वाचतो आपण. तुम्हाला मी सांगितलं आहे x⁴ dx राइट इक्वल्स टू x⁴ n+1 अपॉन काय असेल n+1 प्लस काय असेल c, वेअर c इज कॉल्ड काय असेल कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. c म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बाकी तुम्हाला जास्त लिहून देत नाही. ओके, तर बघा लक्षात आहे सेकंड. आता याचा मीनिंग काय असते dx म्हणजे काय असेल पहा लक्षात आहे इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा dx आहे म्हणजे x ला व्हेरिएबल x म्हणून बाकी कॉन्स्टंट म्हणजे n म्हणून त्याला कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर पहा लक्षात आहे की हे साइन आहे, हे साइन आहे इंटिग्रल. त्याला वास्तविक शोधायचं इंटिग्रल. ओके, सेकंड फॉर्म्युला बघा सगळ्यात जास्त काम करायचं पडते लागलं तर याचे एक्झाम्पल घेऊ आपण दोन-तीन. राइट, फर्स्ट इंटिग्रल ऑफ x² dx. तर पहा इथे n आहे इथे काय आला n+1 म्हणजे काय म्हणून घ्या इथे 2+1 राइट अपॉन काय असेल 2+1 प्लस काय असेल c म्हणजे काय असेल म्हणून घ्या x³ अपॉन b प्लस काय असेल c. पॉवर एक वाढवून द्यायचा तोच पॉवर डिनॉमिनेटर मध्ये द्यायचा. मग पहा इंटिग्रल ऑफ x⁴ 10 dx म्हणजे काय असेल x⁴ 11 अपॉन 11 प्लस काय असेल. थर्ड वाला इंटिग्रल ऑफ x⁴ म्हणून घ्या लक्षात 5 dx x⁴ 6 अपॉन 6 प्लस काय असेल. पॉवर एक तर काय करून टाकायचा इंटिग्रेट. बरोबर. सेकंड फॉर्म्युला बघा इंटिग्रल ऑफ e⁴x dx हा असेल आपला e⁴x प्लस c. थर्ड बघा इंटिग्रल ऑफ e⁴x dx बरोबर ना हा असेल आपला e⁴x अपॉन log a प्लस काय असेल c. हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे बरोबर ना. आपल्याला याचं काम करणार आहे पुढे तसं मी तुम्हाला ऑलरेडी सगळं शिकवलेलं आहे. तर आता पुन्हा काय करायचं आपल्याला थोडंसं रिवाइज करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांचं काम आहे. ओके, जास्त नाही, ठीक आहे. फोर्थ इंटिग्रल ऑफ काय असेल म्हणजे sin x dx फॉर्म्युला असेल -cos x प्लस c. ठीक, इंटिग्रल ऑफ cos x dx बरोबर ना हा असेल कोणत्या असेल sin x प्लस. ठीक आहे, तर पहा लक्षात आहे का या फॉर्म्युला पाहून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे डेफिनेट इंटिग्रल बघायचा आहे. तर एवढे फॉर्म्युले तुम्ही मिळून लक्षात ठेवायचे बरोबर. आता डेफिनेट इंटिग्रल काय भानगड आहे समजून घ्या. पहिल्यांदा लेट पहा डेफिनेट इंटिग्रल मध्ये पाहून घ्या लक्षात आहे कसं लिहिलं असतं ते I कसं लिहायचं I a to b काय असेल बघा f(x) dx. इथे a म्हणजे कोण आहे लोअर लिमिट, a म्हणजे कोण असेल लोअर लिमिट आणि b म्हणजे कोण आहे पाहून घ्या लक्षात आहे अप्पर लिमिट. b म्हणजे कोण आहे अप्पर लिमिट. तर जेव्हा तुम्ही या इंटिग्रेशनचा आन्सर काढता तुम्हाला काय करायचं असते पाहून घ्या लक्षात आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय करायचं असतं तुम्हाला अप्पर लिमिट मायनस काय करायचं तुम्हाला लोअर लिमिट. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहावं लक्षात आहे त्याचं काम करायचं काम करतोय. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की इंटिग्रेशन काय भानगड आहे बरोबर ना हे पहिले एकदा समजून सांगू. ठीक आहे, डेरिव्हेशन काय आपण यूज डेरिव्हेशनचा पार्ट नाहीये. अप्पर लिमिट मायनस काय करू आपण लोअर लिमिट. ओके, मग आता लक्षात आहे हे समजून घ्या. लेट बघा इंटिग्रल ऑफ f(x) हा झाला समजा कॅपिटल f(x) प्लस
हा काय असेल बघूया इंटिग्रल ऑफ काय असेल एफ ऑफ एक्स हा पुन्हा एक कॅपिटल एफ ऑफ एक्स सो I इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम a टू b एफ ऑफ एक्स dx आता पहा म्हणजे जे इनडेफिनिट आता इथं लिमिट नाहीये म्हणजे ह्याला इनडेफिनिट इंटिग्रेशन ह्याला इनडेफिनिट इंटिग्रेशन हे सर्व इनडेफिनिट आहे कारण यात लिमिट नाहीये मग डेफिनिट इंटिग्रेशन मध्ये काय येतात लिमिट येतात अप्पर लिमिट आणि सॉरी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तर a कोण असेल लोअर लिमिट b कोण असेल अप्पर लिमिट आता इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आला पण फॉर्म्युला आपल्याकडे डेफिनिट साठी नाही आहे फॉर्म्युला आपल्याकडे इनडेफिनिट साठी आहे तर f ऑफ x इक्वल टू कॅपिटल f ऑफ x तर काय करायचं बघून घ्या या f ऑफ x चं पहिले इंटिग्रेशन घेऊन घ्या काय होईल f ऑफ x काय होईल f ऑफ x तर मग आता आपल्याला काय करायचं आहे बघून घ्या लक्षात आहे पण याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट लागलेले आहे सो a टू b कसं लिहावं लागेल म्हणजे आता काय करायला लागेल तुम्हाला बघून घ्या अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि f ऑफ b काय फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट या x च्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा काय होईल f ऑफ b मायनस काय असेल पहा या x च्या ठिकाणी काय करा आता लोअर लिमिट पुट करा म्हणजे हा झाला तुमचा इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघून घ्या अप्पर लिमिट मायनस काय करायचं आहे लोअर लिमिट काय करायचं आहे अप्पर लिमिट मायनस कोण करायचं आहे लोअर लिमिट ओके आता मला लक्षात आहे की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर करायचं असेल तर मला लक्षात आहे की आपल्याला असं याचं आन्सर फाइंड आउट करावं लागेल अप्पर लिमिट मायनस काय करावं लागेल लोअर लिमिट याला काय करायचं तुम्ही रजिस्टर मध्ये लिहून घ्या बरं आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे याच्यावरचे ठीक आहे ना आता याला रजिस्टर मध्ये जर लिहायचं असेल तर रजिस्टर मध्ये तुम्ही लिहून घ्या ओके तर आता एक्झाम्पल लिहून घेऊ आपण काही याच्यावरचे ओके डेफिनेट इंटिग्रेशन तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय करायचं आहे पहिलं I इक्वल टू किंवा इंटिग्रल ऑफ x टू द पॉवर 4 dx बरोबर आणि इथे तुम्ही कोण घ्या लक्षात आहे 1 to 2 काय तुम्ही 1 to 2 ओके मग आता मला लक्षात आहे काय आहे पहिल्यांदा लक्षात लिहायचं आन्सर लेट I इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 1 to x टू द पॉवर 4 काय असेल dx आता बघा x टू द पॉवर 4 आहे तर मला सांगा कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला बघा इंटिग्रेशनचा कोणता फॉर्म्युला यूज करावा सगळ्यात पहिले समजून घ्या आता पहिले समजायचं इथं dx आहे dx आहे म्हणजे मला लक्षात आहे की x असेल व्हेरिएबल x सोडून बाकी काय असेल कॉन्स्टंट ओके x टू द पॉवर 4 आहे म्हणजे 4 कॉन्स्टंट झाला बरं फॉर्म्युला कोणता यूज करावा इंटिग्रल ऑफ काय असेल मला लक्षात आहे की x टू द पॉवर n dx काय फॉर्म्युला असतो n+1 अपॉन n+1 प्लस काय असेल c इथे सध्या मुळी मारा ओके एक काम करायचं लक्षात आहे यात आपण कॉन्स्टंट घेत नाही डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन द्यायची गरज नाही ओके नोट मध्ये लिहिलं तर लिहून तुम्हाला देयर इज नो नीड राइट देयर इज नो नीड टू राइट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन राइट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन indefinite integration या डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये पाहतो या नोटला पण ऍड करून दिलं ओके तर आता मला लक्षात आहे काय होईल x टू पॉवर 4 आहे पॉवर आपल्याला काय करायचा एक न वळवून द्यायचा x टू पॉवर 5 अपॉन काय असेल 5 आता बघा काय होईल 1/2 सॉरी 1 to 2 आहे ना लोअर लिमिट व्हायचा अप्पर लिमिट 1/5 आला कॉन्स्टंट आता बरोबर म्हणजे बरं x टू पॉवर 5 1 म्हणजेच 1/5 आता काय करायचं आपल्याला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अप्पर लिमिट पुन्हा 2 या x च्या ठिकाणी 2 पुट करा 2 टू द पॉवर 5 मायनस 1 टू द पॉवर राइट 2 टू द पॉवर 5 मायनस काय होईल 1 टू द पॉवर 5 म्हणजेच पॉवर लक्षात आहे काय होईल 1/5 2 टू द पॉवर 5 30 मायनस हे असेल 1 दॅट इज 31 अपॉन 5 हे झालं आपलं आन्सर राइट नेहमी आपल्याला असंच करायचं आहे बरोबर ना इंटिग्रेशन घ्यायचं आहे इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा पार्ट करायचा ओके सेकंड बघा आता नेहमी x नाही घ्यायचा आता दुसरे व्हेरिएबल घेऊ आपण कारण की आपल्याला आलं पाहिजे ओके आता मला लक्षात आहे दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये समजून घ्या कोणते घेऊ आपण सेकंड बघा इंटिग्रल फ्रॉम 0 to 2 ओके काय असेल मला लक्षात आहे m² dm बरोबर मग मला लक्षात आहे लेट i इक्वल टू काय असेल 0 to 2 m² dm आता इथं dm आहे dm आहे आपला m व्हेरिएबल झाला m सोडून झाला कॉन्स्टंट मी एक काम करतो तुम्हाला क्रिटिकल करतो 4m² ठीक आहे
मग आता हा 4 कॉन्स्टंट आहे कारण की डीएम कोण दिलं सर आपला एम कोण आहे व्हेरिएबल आहे 4 कॉन्स्टंट आहे पूर्ण बदलून 4 बाहेर आहे आता काय असं करूया m² dm म्हणजे m व्हेरिएबल आहे m सोडून बाकीचे कोण झाले तिथे कॉन्स्टंट होती ओके आता मला लक्षात आहे की m² चा जो डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन असेल पॉवर काय करतो आपण इकडे वाढवून टाकतो m³ 3 फ्रॉम 0 बरं आहे हा 1/3 कॉन्स्टंट आहे मला म्हणून द्या म्हणजे काय होईल 4/3 m³ काय असेल 0 म्हणजेच 4/3 आता काय करा m च्या ठिकाणी 2 पुट करा काय होईल 2 -0 म्हणजेच 4/3 into काय असेल 8 -0 म्हणजेच 8 into 4 किती असेल 32/3 हे करायचं तसं आपल्याला करता आलं पाहिजे तर आहे ना नेक्स्ट पाहता थर्ड वन इंटिग्रल फ्रॉम 1 to 3 लिखून ओके x r² dr पुन्हा लिहून घ्या r² dr तर राईट मग आता लक्षात आहे का r² dr जर असेल तर पाहूया काय होणार लेट I equal to integral from 1 to 3 x काय असेल बघा r² dr ओके आता पुन्हा पहा व्हेरिएबल पुन्हा आणि कॉन्स्टंट पुन्हा हे पहिले समजलं पाहिजे आपल्याला dr बघून घ्या dr कोण झाला dr आहे म्हणजे r कोण आहे व्हेरिएबल r सोडून बाकी कोण असेल कॉन्स्टंट मग आता इथं पहा r² आहे म्हणजे r तो r आणायचा म्हणजे पहा लक्षात आहे का कॉन्स्टंट नाही सॉरी हा व्हेरिएबल असेल हा कॉन्स्टंट असेल x पहा x हा कोणाला कॉन्स्टंट होता कारण की काय म्हटलाय dr म्हटलेला हा या कॉलम मध्ये पहा लक्षात आहे की dx म्हटलं म्हणून x काय असता व्हेरिएबल होता बरोबर ना म्हणजे आता इथे पहा लक्षात आहे की x हा व्हेरिएबल असेल सो दॅट्स व्हाय x काय होईल y होईल 1 to 3 आणि कोण असेल r² dr x as x राइट हा असेल r³ हा असेल 1 to 3 राइट x काय असेल कोण घ्या लक्षात आहे की अपॉन 3 आहे तर कोण घ्या x/3 याला y म्हणूया हा असेल 3³ मायनस काय असेल 1 so x/3 3³ असेल 27 minus 1 so x/3 into t असेल 26 म्हणजेच पहा लक्षात आहे की 26/3 काय असेल x हे झालं इंटिग्रेशन याला पण तुम्ही रजिस्टर मध्ये बघू तर आहे ना कारण की हे पण आपल्या कामाचे आहे म्हणून लक्षात ठेवायचं नाही मी पहिल्यांदा पाहायचं की dx कोण आहे तर आहे ना म्हणजे सॉरी म्हणून तुम्हाला कशाला तुम्हाला इंडिकेट करायचं आहे तुमचा व्हेरिएबल असेल बाकी कोण असेल कॉन्स्टंट तर आहे ना त्याला थोडंसं घरी प्रिपेअर करायचं काल मागच्या वेळेस आपण शिकलो आहे अकरावीला मला माहिती आहे पण तुम्ही बरेचसे लोक काय करतात की रजिस्टर वाचत ना घरी बरं आहे कामं स्टुडंट तुम्हाला कामं एवढं आहे रोज घरी म्हणजे अतिशय महत्त्वाचे कामं राहते बरं आहे ना आता एवढा काही टाईम नाही तुमच्याकडे बरं आहे ते वाचा की चालेल तर म्हणून थोडंसं मी रिवाईज करून दिलं आहे बरं आहे ना थोडंसं अकरावीचं रजिस्टर सोबत ठेवायचं आणि हे पण सोबत ठेवायचं मग हे रीड करायचं ठीक आहे ना तर पहा लक्षात आहे का याला तर आपण बघितलं आहे ठीक आहे तर हे यावरून काय करायचं तुम्ही 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचे बरं आहे मला पाठवायचे तसं होमवर्क आणि मी आता तुम्हाला होमवर्क प्रोव्हाइड करतो ते बरं आहे ना आपण डेरिव्हेशन स्टार्ट करू आपण तर बघा ॲज ए होमवर्क काय करायचं तुम्ही 2-3 प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करायचे 0 to 3 बरं आहे 4x² dx सेकंड 1 to 4 बरोबर काय असेल पहा लक्षात आहे r dr 5r dr ओके किंवा लक्षात आहे की दुसरं काहीतरी लिहितो इथे mr dr बरोबर 0 to capital R दिलं चालतंय काय आपल्याला 0 to capital R बरोबर x small r बरोबर dm x small r नाही dm बरोबर ना आणि थोडंसं बरोबर बघायचं याला सॉल्व्ह करून माहिती फोर्थ इंटिग्रल फ्रॉम 0 to 7 0 to किती असेल m लिहितो मी ओके 5r बरोबर आणि कोसेट dr आता मला लक्षात आहे इकडे या टाइपचा तिसरा आणि चौथ्या टाइपचा आपण प्रॉब्लेम नाही घेतला ते पण आपण एक प्रॉब्लेम घेऊन एक फॉर्म्युला बघा काय आहे समजून घ्या फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा असतो तुमचा फॉर्म्युला जर क्लिअर झाला तर आपला काम होईल
समजून घ्या. अजून एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. थोडा आपण इंटिग्रल ऑफ dx या असेल x बरोबर, किंवा इंटिग्रल ऑफ 1 dx आपण काय असेल x. ते लक्षात ठेवा. इथं कुणी नाही म्हणजे काय असतो बोल असतो. आता जसं मला असं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ बघा. I इक्वल टू समजून घ्या, लक्षात आहे 0 टू m असा आहे. काय 0 टू m 4r आणि पुन्हा dr. समजून घ्या, लक्षात आहे 4r पुन्हा dr. ठीक आहे. 4r पुन्हा dm आहे. इथे काम करतो 0 टू x पुन्हा पुन्हा 4r dm. तर सगळ्यात पहिले हे पाहायचं कोण व्हेरिएबल आहे आणि कोण कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. कारण मी तुम्हाला हे कळत नाही कोण व्हेरिएबल आहे आणि कोण कॉन्स्टंट आहे. आता मला लक्षात आहे की इथे dm आहे. dm आहे म्हणजे कोणत्या m झाला व्हेरिएबल. m कोण झाला व्हेरिएबल. या प्रॉब्लेम मध्ये मला लक्षात आहे m कोण असेल बघून घ्या व्हेरिएबल. बरोबर. m कोण असेल व्हेरिएबल असेल. बरोबर. आणि m सोडून बाकीचे कोण आहे कॉन्स्टंट. म्हणजे r कोण झाला इकडे कॉन्स्टंट. हा 4 पण काय आहे कॉन्स्टंट. सो 4r काय असेल कॉन्स्टंट. तर आपण हे आपल्याला बघितलं आहे. तर कॉन्स्टंट वर इंटिग्रल अप्लाय होत नाही. कॉन्स्टंट असेल तर काय करायचं बाजूला त्याला घेऊन घ्यायचं आणि त्याला जर आपण जर बाजूला जर घेतलं तर मला लक्षात येईल हा 4r बाजूला घेऊन जाईल आणि काय असेल बघा 0 टू x आणि इकडे काय असेल dm. इकडे काय असेल dm. आता बघा इंटिग्रल ऑफ dx काय आहे x आहे ना. मग मला एक सांगा लक्षात आहे इथं dx होता आपण x लिहिला. याच्यासोबत कुणीच नाही आहे. आता बघा dm सोबत कुणी आहे का नाही आहे. म्हणजेच काय होईल मला लक्षात आहे 4r हा म्हणजे m. काय मिळालं तुम्हाला m. पुन्हा पहा 0 टू काय असेल x म्हणजेच पहा 4r काय होईल म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट x मायनस काय असेल लोअर लिमिट काय असेल 0. सो 4r काय होईल x. हे झालं इंटिग्रेशन. काही चांगलं प्रिपेअर करायचं बरं ना. तुम्ही काय करत ना मला माहिती आहे. काही स्कूल फक्त बरोबर प्रिपेअर करून राहिले, काही स्कूल लिहून राहिले घरी. रजिस्टर तर तुमचे चांगले चांगले कंप्लीट आहे. बरोबर. m काय असेल बघा व्हेरिएबल असेल आणि पाहून घ्या 4r म्हणून आपला कॉन्स्टंट. नेक्स्ट पहा तुम्ही घेऊन सेकंड एक्झाम्पल. समजा 0 टू कॅपिटल R 4m dr. एक काम करतो आता 4m पर्यंत जातो x स्क्वेअर m असं लिहूया. ओके. तर बघा आता काय लेट I इक्वल टू काय असेल 0 टू R x स्क्वेअर m काय असेल dr. x स्क्वेअर m काय असेल dr. बरोबर. असे कोणतेही प्रॉब्लेम लिहायचे आठवण दे आपल्याला. ठीक आहे. दुसरं काही असं नाही हे प्रॉब्लेम होतो पाहिजे किंवा दिस प्रॉब्लेम होतो. ओके. पुन्हा पुन्हा dr आहे. dr आहे म्हणजे कोण असेल r कोण असेल व्हेरिएबल असेल. r जर व्हेरिएबल आहे तर r सोडून बाकी कोण आहे कॉन्स्टंट. हे सगळं r कोण आहे व्हेरिएबल. बरोबर आहे. r सोडून म्हणजे कोण आहे x स्क्वेअर m हा कोण असेल कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. सो I इक्वल टू आता या कॉन्स्टंटला बाजूला ठेवून द्या. इंटिग्रल फ्रॉम 0 टू r हा काय असेल dr. बरोबर x स्क्वेअर m. आता मला लक्षात आहे की इंटिग्रल ऑफ dx x आहे. सो इंटिग्रल ऑफ dr इज r. काय असेल r असेल. दॅट्स व्हाय आता काय करा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. बरोबर आहे. सो x स्क्वेअर m काय करावं अप्पर लिमिट मायनस काय असेल लोअर लिमिट म्हणजेच बघा x स्क्वेअर m आणि कोण असेल r. हा आपला बरोबर आहे ना. याचे प्रॉब्लेम आहे दोन शेवटची याच टाइपचे आहेत दोन टाइपचे. बरोबर आहे. पहिले आपण घेतले r dr आणि x स्क्वेअर dx. बरोबर आहे ना. तर काय करायचं हे चारही जे प्रॉब्लेम आहे चारही याचे होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि याला पण लिहून लिहायचा लिस्ट. बरोबर आहे. तर पहा लक्ष द्यायचं जवळपास आपले 20-25 मिनिटं दिलेले आहेत. ओके. तर काय करायचं पहा लक्ष द्यायचं तुला असं प्रिपेअर करायचं. ओके. कारण मी त्याच्याशिवाय व्यवस्थित काम होणार नाही. नाहीतर मग काय होतं तुम्ही सुद्धा त्याला सांगता. ओके.
तर आता मला लक्षात आहे का आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं व्हेन्यू आज हे नव्हतं एक असं तुम्हाला एक डिव्हाइस करून दिला बरं आहे, थोडंसं डेफिनेट इंटिग्रेशन काय भानगड आहे हे पण तुम्हाला लक्षात येऊन दिलं तर यावं. ओके, आणि काय करायचं, 11चं रजिस्टर फ्लो बघायचं. 11चं रजिस्टर फ्लो बघितलं तुम्ही तर थोडंसं व्यवस्थित होईल, त्याच्यामुळे त्याचे नॉलेज होतं की आपल्याला ते वेळेवर आठवत नाही कसं ॲडजस्टमेंट केलं आहे, काय ॲडजस्टमेंट केलं आहे, बरं आहे ना. हा तुमच्याकडे रजिस्टर आहे, तुम्ही करत असं बरं आहे, तो काही पार्ट नाही. ओके, डेरिव्हेशन आज होईल किंवा नाही होईल तो नक्की बघा. तर याला प्रिपेअर करा. ओके, मग मला काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर मला विचारा, मी सांगतोच तुम्हाला. आज जेवढं काम आहे आपल्याला डेरिव्हेशनमध्ये तेवढं इंटरेस्ट शिकवलेलं आणि या चॅप्टरमध्ये जेवढं काम आहे तेवढं झालेलं. ओके, नो डाऊट काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला एवढा. ओके, तुम्ही शकता याला. तर आता आपल्याला जायचं आहे तुमच्या लक्षात आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. काय बघायचं आहे मला लक्षात आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय असेल डिस्क. तुम्ही 11वी रजिस्टर वाचता याच्यासोबत कारण की ते महत्त्वाचं. ओके, आता मला लक्षात आहे त्यामुळे तुम्ही एमआय ऑफ डिस्क आपल्याला बघायचा एक्सप्रेशन. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की डिस्क काय आहे, भानगड आहे, बरं आहे. तुम्ही ते डिस्क थ्रू बघितलं असेल कॉलेज शाळेत तुम्ही, किंवा ते जेव्हा इव्हेंट होतो ना ते टुर्नामेंट वगैरे कॉलेजमध्ये, बरं आहे. रेनी सीझनचे टुर्नामेंट, पावसाळी टुर्नामेंट, हिवाळी टुर्नामेंट, विंटर टुर्नामेंट बरं आहे ना. त्यात काय होते मला लक्षात आहे का ते डिस्क राहते, बरं आहे. ते डिस्कस थ्रू तुम्ही जे बघता डिस्क थ्रू, बरं आहे ना. तुम्ही ज्याच्यात पार्टिसिपेट केलं असेल ती जी डिस्क आहे त्या टाईपची डिस्क असते, बरोबर आहे. किंवा आपली सीडी प्लेअरमध्ये जे सीडी जातो आपण ते सीडी किंवा डीव्हीडी. आता कसं पेन ड्राईव्ह जमा आला, आता मोस्ट ऑफ द लोक यूज करत नाहीत, बरं आहे. पण आता कसं झालं की जनरली काय करतात मुलं, आमच्या वेळेस कसं होतं की तो सीडीचा जमा जास्त होता, सीडी कॅसेट मिळायची की सीडी किंवा टाका सीडी प्लेअर होते, मग ती प्लेअर होती. आता कसं पेन ड्राईव्ह जमा डायरेक्ट कसं पेन ड्राईव्ह पिक्चर डाउनलोड करून घ्या आणि त्याला लावून द्या आपल्या टीव्हीला, संपला, बरं आहे. ठीक आहे, तुम्हाला एखादी सीडी वगैरे जर पाहायला मिळत असेल तर बघा, तर ती असेल एक डिस्क आपली. ओके, तर आपल्याला त्या डिस्कचं काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता डिस्क आणि रिंगमध्ये काय फरक आहे, तर रिंगमध्ये मला लक्षात आहे की तुम्ही एखादी बांगडी वगैरे घ्या किंवा एखादं कळं घ्या आपलं, बरं आहे, मला स्पेस राहते. आणि डिस्कमध्ये मला स्पेस राहत नाही. तुम्ही सीडी प्लेअरची कॅसेट बघा किंवा ती जी डिस्क तुम्ही बघितली असाल म्हणजे डिस्क थ्रोमध्ये, बरं आहे, टुर्नामेंटच्या वेळेस त्यात पाठी पूर्ण भरीव राहते, सॉलिड असते, बरं आहे. मग दॅट्स वाय मला लक्षात आहे आपल्याला काय करायचं आहे, त्या डिस्कसाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे. समजून घ्या लक्षात आहे की ही एक डिस्क, समजून घ्या. आता बघा ही झाली एक डिस्क तयार झाली, राईट. हा सेंटर आहे सर, हा सेंटर असेल मग लक्ष द्यायला. आता आपल्याला पुन्हा असं नसेल असते ती डिस्क, राईट. तर हिला काय केला थोडं पाहून लक्ष द्यायला. हा जो बोर्ड आहे हा डायमेन्शन आहे, त्याला मी थोडं इन्क्लाइन केलेला आहे. इन्क्लाइन म्हणजे पहा ती एकदम सरळ अशी ठेवलेली आहे, ती थोडी इन्क्लाइन केली अशी, म्हणून ती थोडीशी डिस्क होती. ओके, तर काय करायचं मला लक्ष द्यायला, त्याच्या सेंटरमधून जी ऍक्सिस पास होते, बरोबर ना. आता या ऍक्सिसच्या अलाउन पास लक्ष द्यायला याला रोटेट करून करतो आपण. तर या ऍक्सिसच्या अलाउन आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. आणि आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं बघून घ्या.
समजून घ्या. आता ही जी डिस्क आहे, या डिस्कची जी रेडियस आहे बघा, याची जी रेडियस असेल ती रेडियस असेल कॅपिटल आर, कारण तुम्हाला माहिती गोल राहते. ओके. आणि या डिस्कचं जे मास आहे समजा ते असेल कॅपिटल एम. ते काय असेल? कॅपिटल एम. मग पहा लक्षात द्या, कन्सिडर डिस्क, कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम, सॉरी डिस्क ऑफ मास कॅपिटल एम, काय असेल कॅपिटल एम, and radius capital R. Radius capital R. पहा radius किती आहे कॅपिटल R, त्याचा मास किती असेल कॅपिटल M. बरोबर. त्यानंतर पहा लक्षात द्या, इकडे इज रोटेटिंग अबाउट ॲट इट्स ओन ॲक्सिस, इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. त्याच्या ओन ॲक्सिसला ती काय होते? रोटेट होते. बरोबर. हे ॲक्सिस सेंटर मधून पास होताना त्याची ओन ॲक्सिस त्याच्या भोवती काय होतं? रोटेट होतं. ओके. तुम्ही कधी काय करता? रजिस्टर घेता, रजिस्टर ते बुकावर ठेवतात, त्याला गोल फिरवतात आहे ना, बरेचसे लोक करतात. ओके. त्याला मग त्यानंतर बघा लक्षात द्यायचं काय असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे? रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. पहा लक्षात द्यायचं जी ओन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर लागा तर लिहून घेऊ. पासिंग थ्रू पास होने आहे सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणजे या प्लेनला काय असेल? परपेंडिक्युलर. म्हणजे पहा लक्षात द्यायचं तर डिस्क पहा समजून घ्या पहिले, समजून घ्या. आता कन्सिडर करा की हे रूट्स म्हणजे डिस्क आहे, तर ऍक्सिस कशी असेल पहा लक्षात द्यायचं व्हर्टिकली अपवर्ड असेल, म्हणजे ती सेंटर मधून पास होईल आणि या डिस्कच्या प्लेन पहा हा हॉरिझॉन्टल आहे आणि ऍक्सिस कशी असेल? व्हर्टिकल असेल. तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहे, दोघांमध्ये जो अँगल आहे हा किती असेल? परपेंडिक्युलर. एकमेकाला काय असतील? परपेंडिक्युलर. सो दॅट्स व्हाय काय म्हटलंय? ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता मला लक्षात द्यायचे लेट, समजून घ्या काय होते. नेक्स्ट पार्ट, लेट सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस डेन्सिटी चार्ज चार्जचा नाव काय आहे? मी तुम्हाला डेन्सिटीचे 3 टाइप शिकवले होते. आठवत असेल तर बेसिकचं रजिस्टर बघा किंवा 11वीचं रजिस्टर बघा. त्या 11वीच्या रजिस्टरमध्ये कोण घ्या? बेसिकचं रजिस्टर बघा 11वीपेक्षा. ओके. त्यात मी तुम्हाला जे आपलं युनिट अँड डायमेन्शन चॅप्टर आहे ते बघा किंवा मेजरमेंट चॅप्टरमध्ये बघा. मी तुम्हाला शिकवलेलं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये की डेन्सिटी 3 टाइपची आहे. एक डेन्सिटी सिंपल डेन्सिटी कोणती सांगितली तुम्हाला पहा, जी होती लिनियर डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला मास अपॉन लेंथ. दुसरं सांगितलं तुम्हाला एरियल डेन्सिटी किंवा त्याला म्हणतात आपण सरफेस डेन्सिटी, त्याला काय म्हणतात आपण? सरफेस डेन्सिटी. बरं आहे. आणि एक तिसरं होऊन घ्या लक्षात द्यायचं त्यामध्ये मी तुम्हाला व्हॉल्यूम डेन्सिटी किंवा त्याला म्हणतात आपण क्युबिकल डेन्सिटी. तर इथे काय म्हटलंय? सरफेस डेन्सिटी. सिग्मा कोण आहे? सरफेस डेन्सिटी. तर आपला सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? होऊन घ्या मास अपॉन एरिया. मास अपॉन काय असेल? एरिया. तर बघा मास किती आहे डिस्कचा? m आणि एरिया चला बघा. आता ही डिस्क कशी आहे? सर्क्युलर आहे. सर्क्युलर असते ना, ती गोल असते ना. सो दॅट्स व्हाय चला बोला एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला असतो? पाय आर स्क्वेअर. जस्ट राईट हिअर पाय आर स्क्वेअर. राईट. बघा रेडियस किती आहे? r. दॅट्स व्हाय काय आपण पाय आर स्क्वेअर का म्हणलं? पाय आर स्क्वेअर कारण की डिस्क कशी आहे? सर्क्युलर आहे. सर्क्युलर आहे म्हणून काय केलं आपण? एरिया ऑफ सर्कल यूज केला आहे. यावरून मला लक्षात आहे सिग्मा. ओके. सिग्मा इक्वल टू काय असेल? तो या मास अपॉन काय असेल? पाय आर स्क्वेअर. आपल्याला सिग्माचा फॉर्म्युला भेटलेला आहे. आता काय करावं लक्षात आहे? मेन एम आपला हा नाही आहे सिग्माचा फॉर्म्युला फाइंड आउट करणं. मेन एम आहे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणे या डिस्कचा. त्यासाठी काय कन्सिडर करायचं? एक स्मॉल रिंग कन्सिडर करायची. काय कन्सिडर करायची? रिंग. कारण की रिंगचा आपल्याकडे फॉर्म्युला तयार आहे. बरोबर आहे. जी थिकनेस आहे या रिंगची बघा, जी विड्थ आहे समजून घ्या. विड्थ त्या रिंगची ठीक आहे ना, ही विड्थ आहे यासारखं म्हणतात. ठीक आहे. आता बघा याचं जे रेडियस आहे, रेडियस समजून घेतो मी पुन्हा dr किंवा स्मॉलर लिहू. dr लिहिल्यापेक्षा स्मॉलर काय रेडियस. ओके. आता स्मॉलर जर रेडियस असेल तर पहा लक्षात द्या ही जी थिकनेस आहे, ही थिकनेस आहे dr. ही जी थिकनेस आहे पहा, थिकनेस किती आहे? dr. रेडियस किती आहे? r. बरोबर. एक रिंग कन्सिडर करा त्यावर पहा ही डिस्क आहे. या डिस्क मधला एक छोटा पार्ट कन्सिडर केला आपण एक रिंगचा. बरोबर. आता हे कोण घ्या, हे तुम्हाला कालच्या डिव्हिजन मध्ये आपण हेच काम केलं. बरोबर ना.
एक छोटा पार्ट कन्सिडर केला, छोटा पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया तयार केला आणि त्यावरून काय केलं, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तयार केला सगळ्यात पहिल्या दिवशी. काल काय केलं आपण, एक छोटा पार्टिकल घेतला, त्याची पहिले व्हेलॉसिटी तयार केली, त्याची व्हेलॉसिटी तयार केल्यानंतर त्याची काय तयार केली आपण, कायनेटिक एनर्जी. आणि आपण एका पार्टिकलवरून काय केलं, सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय केली, सिमिलरली लिहिली आणि सगळ्यांची काय केली आपण, ऍडिशन. ओके, तर आज काय करायचं आहे पहा, एक रिंग कन्सिडर करायची आहे. मेन एम असं लागतं की या रिंगचा पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया तयार करावा लागेल. काय तयार करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मग काय करावं लागेल, या रिंग वरून त्या पूर्ण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तयार करावा लागेल. आणि आज काय केलं आपण, पार्टिकलने कन्सिडर केले आहे 1 2 3 4. राईट, पूर्ण आपण एक मास कन्सिडर केला आहे. म्हणजे या रिंगचं जे मास असेल डीएम लिहून देतो तुम्हाला. पूर्ण एक रिंग कन्सिडर केली आहे. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, पहा लक्षात आहे समजून घ्या की यावरून आपल्याला आता फाइंड आउट करावं लागेल. आता आपल्याला जो दुसरा फॉर्म्युला होता कंटिन्युअस पार्टिकलचा, तो आपल्याला इथे यूज करावा लागेल. बरोबर, काल आपण कोणता फॉर्म्युला यूज केला होता, कारण की डिस्क्रीट पार्टिकल होते, काउंटेबल होते, आपण 1 2 3 4 असे मोजू शकत होतो. मग आपण समेशनचा फॉर्म्युला यूज केला होता. तर आज काय करूया, हे मोजू शकत नाही अशा रिंग असतील तर. सो दॅट्स वाय राईट, अशा नंबर ऑफ रिंग असतील तसं आपल्याला आज इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. फक्त तुम्ही पुढे तुम्हाला टेन्शन घेऊ नको. ओके, तर काय केलं आपण, एक छोटी रिंग कन्सिडर केली किंवा छोटी एक डिस्क कन्सिडर केली. राईट, तर पहा लक्षात आहे. आता पहा काय काय कन्सिडर केलं आपण, पहा कन्सिडर एक रिंग कन्सिडर केली आहे. बरोबर आहे, कारण की पहा अशा या रिंग पासूनची डिस्क तयार झाली असेल. तर आहे ना, कन्सिडर a disc is made up of n rings. कोणत्या रिंग्स असेल, n rings किंवा नंबर ऑफ रिंग्स म्हणून त्याला, नंबर ऑफ रिंग्स. बरोबर, which have radius increases from 0 to r. रेडियस किती असेल, फ्रॉम 0 टू r. म्हणजे 0 पासून 2 स्टार्ट होऊन कॅपिटल r पर्यंत. म्हणजे पहा एक रिंग इथं असेल, एक रिंग इथं पूर्ण असेल. राईट, पण आता ह्याचा नंबर ऑफ रिंग्स काय कन्सिडर नाही करायचा, आपल्याला फक्त एकच रिंग कन्सिडर करायची. बरोबर, फक्त काय कन्सिडर करायची आहे, एकच रिंग. बरोबर ना, तर मग पहा लक्षात आहे काय असेल, समजून घ्या. कन्सिडर वन सच रिंग. बरोबर, काय कन्सिडर करा, एकच रिंग कन्सिडर करायची, वन सच रिंग. राईट, as shown in figure by dotted lines. नाही लिहिलं तर by dotted lines. डॉटेड लाइन म्हणजे फिगर दाखवली आहे, डॉटेड लाइन म्हणजे रिंग दाखवली आहे, ती एक रिंग कन्सिडर करा. बाकी जास्त कन्सिडर करू नका. मग याला बघा, तर बघा आता काय बाय डॉटेड लाइन्स. ओके, तर याला आपल्याला डॉटेड लाइन जर बघायचं असेल तर पहा, कन्सिडर वन सच रिंग एज शोन इन फिगर बाय डॉटेड लाइन. याला डॉटेड लाइन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, एक सच रिंग जर घेतली आपण तर आपण समजून घ्यायची. आता आपल्याला डायमेन्शन नंबर लिहून घ्यायला काय असेल पहा लक्षात आहे. लेट समजून घ्या, r the radius of ring, r कोसेल रेडियस, dr कोसेल बघा width of ring. पहा width म्हणजे समजते ना, हा पार्ट हा एवढा, रेडियस म्हणजे इकडे पर्यंत. बरोबर ना, width of ring, width means काय, थिकनेस. त्याला काय म्हणतो आपण, थिकनेस. आता एवढा पार्ट आपण लिहिला म्हणून घ्या r आणि dr. आता यावरून काय करायला लागेल पहा लक्षात आहे, त्याचं जे मास आहे ते मास आपण कन्सिडर करू पुन्हा dm. बरोबर, मास काय कन्सिडर करू आपण, dm. बरोबर, मग आता मला लक्षात आहे मास जर कन्सिडर करायचा आपल्याला म्हणून घ्या dm. तिथं काय असेल म्हणून घ्या, मास ऑफ वन रिंग. काय असेल पहा लक्षात आहे, ते एका रिंगचं काय असेल, मास असेल. मास किती असेल, dm. मास किती असेल, dm. बरोबर आहे. मग चला बोला, आता मला एक सांगा, आपण जर लिहून दिलेला आहे मास. ओके, चला बोला, या एरिया ऑफ रिंग काय असेल, चला बोला.
बघा डीएम कोण आहे मास ऑफ रिंग, डीआर कोण आहे विड्थ ऑफ रिंग, आर पर्सेंट रेडियस ऑफ रिंग, म्हणजेच पाहा लक्षात आहे नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एरिया ऑफ रिंग इज राईट इनटू ए. बोला एरियाचा जनरल फॉर्म्युला काय आहे लेंथ इनटू ब्रेथ. जास्त माहित नाही आपल्याला रिंगचा एरिया माहित नाही ओके सोडून द्या कारण की तुम्ही डायरेक्ट पाया स्क्वेअर यूज नाही करू शकत ओके. आता मला लक्षात आहे तर लेंथ इनटू ब्रेथ, लेंथ किती असेल पहा लक्षात आहे लेंथ जी आहे याची म्हणजे लेंथ म्हणजे कोण आहे सर्कमफरन्स, कारण की एरिया किती तर एक सिंपल रिंग असते तर पण याला थिकनेस आहे म्हणजे आता आपल्याला काय करायला पाहिजे घ्या पहिल्यांदा काय करायला सर्कमफरन्स, सर्कमफरन्स म्हणजे कोण झालं लेंथ आणि काय करायला ब्रेथ, ब्रेथ म्हणजे पाहायची विड्थ, विड्थ किती आहे dr ओके. तर बघा लक्षात आहे इकडे सो काय फॉर्म्युला आहे जनरली लेंथ इनटू ब्रेथ लिहून घेतो तुम्ही लेंथ इनटू काय असेल ब्रेथ राईट. लेंथ म्हणजे कोण असेल सर्कमफरन्स, लेंथ म्हणजे कोण आहे सर्कमफरन्स इनटू काय करायला लागेल तुम्हाला विड्थ, ब्रेथ म्हणजे कोण असेल इथे विड्थ ओके. सर्कमफरन्सचा काय फॉर्म्युला आहे बघा 2 पाय r आहे कारण की रेडियस किती आहे बघा या रिंगची इकडे बघा या कॅपिटल r वर लागू शकते त्याला टाइम आहे राईट. काय असेल बघूया 2 पाय r, 2 पाय r आणि थिकनेस किती आहे बघा dr, थिकनेस किती आहे dr. हा कोणता आहे बघा आपला एरिया, काय द्यायचा आपला एरिया, एरिया इक्वल टू काय असेल बघूया 2 पाय r कोण असेल dr ओके. म्हणजेच पहा लक्षात आहे का एरिया फिक्स झाला आपला. आता एरिया जर फिक्स झाला तर पहा लक्षात आहे यावरून पहा लक्षात आहे पुन्हा आपल्याला सरफेस डेन्सिटी लिहिता येईल, सरफेस डेन्सिटी, सरफेस डेन्सिटी इज, सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग म्हटलं चालते आपल्याला रिंग इज एक्चुअली रिंग नाही पण डिस्टन्स म्हणते पुन्हा पहा सिग्मा इक्वल टू काय असेल मास अपॉन एरिया. तर बघा सिग्मा इक्वल टू आता या रिंग साठी बघा रिंग साठी मास किती आहे डीएम, या डीएम एरिया बघा एरिया किती आहे 2 पाय r dr, 2 पाय r म्हणजे पास सिग्माचे दोन फॉर्म्युले तयार झाले आपल्याकडे. हा झाला पूर्ण डिस्क साठी हा फॉर्म्युला होता, हा कशासाठी आहे या पूर्ण डिस्क साठी आहे. हा सिग्माचा फॉर्म्युला dm अपॉन 2 पाय r dr हा कोणासाठी आहे या एका रिंग साठी एवढं दिलं आहे सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग्स ओके. तर याला बरोबर तुम्ही नोट करा, याला बरोबर तुम्ही लिहून घ्या रजिस्टर मध्ये ठीक आहे ना. पुढचा पार्ट जो आहे आपल्याला बघायचा आहे ओके. तर बरोबर बघा ठीक आहे. त्यानंतर मला लक्षात आहे इकडे पुन्हा लागल्यानंतर एकदा समजून घ्या कारण की जास्त काही नाही आता शिकत आहोत प्रोसेस पार्ट शिकवत आहे म्हणजे होऊन जाईल एका पार्ट नंतर ओके. सगळ्यात पहिले बघा कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम असे इंग्लिशमध्ये मास एम अँड रेडियस आर इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन एक्सिस पासिंग टू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन बाय. दुसरं पहा सिग्मा मीटर काय असेल सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मास अपॉन एरिया, एरिया म्हणजे डिस्क आहे म्हणजे सर्क्युलर आहे, सर्क्युलर आहे म्हणजे काय असेल पाया स्क्वेअर एरिया. दुसरा कन्सिडर डिस्क इज मेड अप ऑफ नंबर ऑफ रिंग्स, ही जी आहे ती नंबर ऑफ रिंग्स तयार झालेली आहे विच हैव रेडियस इंक्रीजेस फ्रॉम 0 टू r ओके. नेक्स्ट पहा कन्सिडर वन सच रिंग, एक रिंग कन्सिडर करा जी किती डिस्टन्स वर आहे r, जी रेडियस किती आहे r आणि थिकनेस किती आहे dr. लिहून घ्या सोडून क्लियर बाय ऑर्डर नाही r इज द रेडियस ऑफ रिंग, dr इज द विड्थ ऑफ रिंग, dm इज द मास ऑफ वन रिंग. सो एरिया ऑफ रिंग आता जनरल फॉर्म्युला आपल्याला माहित नाही आहे, आता हे माहित नाही रिंग विषय काय आहे ओके सोडून देतात. जनरल फॉर्म्युला अप्लाय बाय लेंथ इनटू ब्रेथ, लेंथ म्हणजे काय असतं इथे रिंगचं सर्कमफरन्स असेल, सर्कमफरन्स इनटू विड्थ, सर्कमफरन्स किती आहे बघा 2 पाय r, विड्थ किती आहे बघा dr जस्ट राइट 2 पाय r dr. आता बघा सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग इज, सरफेस डेन्सिटी रिंग पुन्हा मास अपॉन एरिया, मास किती आहे रिंग साठी dm आहे, एरिया आपण तयार केला आहे सो dm अपॉन 2 पाय r dr ओके. हे लक्षात ठेवायचं कारण की तुला करायचं काम पडणार आहे ठीक आहे. यावरून पहा लक्षात आहे काय करून घ्या समजून घ्या मी आता पुढे लिहून देतो ओके. यावरून काय करा ओके यावरून dm चा फॉर्म्युला तयार करून घ्या राईट. dm चा काय फॉर्म्युला असेल पहा या इक्वेशन वरून ओके. हा जो 2 पाय r dr आहे तो या साइडला घेऊन चला म्हणजेच काय होईल पहा लक्षात आहे सो dm इक्वल टू काय असेल पहा लक्षात आहे सिग्मा इनटू 2 पाय r सॉरी सिग्मा इनटू काय असेल 2 पाय r कोसेक dr. हा झाला आपला dm चा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला कोणता झाला आपला dm राईट. dm इक्वल टू काय असेल पहा लक्षात आहे 2 पाय r राईट सॉरी सिग्मा इनटू जसे 2 पाय r काय असेल dr राईट. आता पहा सिग्मा इनटू 2 पाय r dr आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा लक्षात आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क तयार करायचा आहे, dm आपल्याला भेटलेला आहे. आता काय करा पहिल्यांदा
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग फाइंड आउट करा पहिल्यांदा रिंग साठी चला मग जाऊ आपण डिस्क साठी नेहमीची मेथड आपली राईट मग पाहू नाही सो mi ऑफ रिंग इज राईट इथला तो आर राईट चला बोला मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया राईट मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला आहे त्याला बोला मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला आहे राईट काय करू आपण मोमेंट ऑफ इनर्शियासाठी काय करू आपण राईट मोमेंट ऑफ इनर्शियाचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स तर मला एक सांगा लक्षात आहे का या रिंग साठी याचं जे मास आहे ते मास किती कन्सिडर केलं आपण dm राईट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स किती आहे बा रेडियस किती आहे या एक्सिस ऑफ रोटेशन पासून पहा डिस्टन्स किती आहे r त्याचा सर्कमफरन्स म्हणजे काय असेल मग या dm r काय असेल dm r स्क्वेअर पण हा कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला रिंगचा पण आपल्याला रिंगचा नाही पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे या पूर्ण डिस्कचा आता मी तुम्हाला सांगितलं की या डिस्कचं कन्स्ट्रक्शन कोणापासून तयार झालं या रिंग पासून करायला आणि या रिंग कशा नंबर ऑफ रिंग्स आहेत याची रेडियस कुठून वाढते समजून घ्या एक रिंग इथं पण असेल सेंटरला एक रिंग इथं पण असेल एक रिंग इथं पण असेल एक रिंग इथे मधात पण असेल एक रिंग इथच्या सेंटरला सर्कमफरन्स एकदम जवळ असेल आणि एक रिंग कुठं असेल या पूर्ण या सर्कमफरन्सवर म्हणजेच मला लक्षात आहे की रेडियस कुठून वाढत जाईल 0 पासून स्टार्ट होईल मॅक्सिमम रेडियस किती असेल r राईट लक्षात ठेवायचं सिग्मा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा आपल्याला पुढे काम पडणार आहे मी त्याला लिहून घेतो सिग्मा इक्वल टू काय असेल m1 पाय r सॉरी पाय कॅपिटल r ओके पुढे काम पडलं म्हणून मी लिहून घेतलाय आता आपल्याला काय करायचं आहे मला लक्षात आहे समजून घ्या तुम्हाला पाहू द्या कुठून झाला IR इक्वल टू काय असेल पाच dm r स्क्वेअर ओके मग आता मला लक्षात काय म्हणजे mi ऑफ दिस इज राईट बस mi ऑफ दिस आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस तयार करायचा आहे सो I इक्वल टू पाच mi ऑफ दिस तयार करायचं असेल तर कोण लक्ष द्यायचं काय असेल काय करावं लागेल तुम्हाला वेअर बरोबर ना by integrating IR by mi of this is obtained by integrating IR याला काय करायचं इंटिग्रेट करायचं आहे इंटिग्रेटिंग IR या IR ला इंटिग्रेट करा हा रिंग आहे स्मॉल रिंग आहे IR फ्रॉम 0 टू R आता मी का 0 टू R घेतलं तुम्हाला सांगितलं की काही रिंग असते सेंटरला असेल जी रेडियस 0 असेल काही रिंग वाढत जाईल तर मॅक्सिमम जी सगळ्यात मोठी रिंग आहे तिची रेडियस किती असेल कॅपिटल R सो mi ऑफ दिस इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग IR फ्रॉम 0 टू R तर काय करावं लागेल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रल फ्रॉम काय असेल 0 टू R प्लस IR राईट पहा प्रोसेस होऊन गया IR इंटिग्रल काय असेल IR ओके या IR ला काय करायचं तुला इंटिग्रेट करायचं पण कुठून 0 टू R कारण की पहा सगळ्यात लहान जी रिंग असेल या डिस्कवर तिची रेडियस असेल 0 आणि सगळ्यात मोठी जी रिंग असेल तिची रेडियस किती असेल कॅपिटल R आणि IR म्हणजे एका रिंग साठी तयार केला आता पूर्ण डिस्क साठी तयार करायचा आहे आणि ही जी डिस्क आहे ही एका रिंग पासून नाही अशा नंबर ऑफ रिंग पासून तयार झालेली आहे आणि या सगळ्या नंबर ऑफ रिंग्सच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन सो दॅट्स व्हाय वी इंटिग्रेट हियर ओके आता आपल्याला काय करायचं आहे बघून घ्या 0 टू R राईट जो IR आहे तो बघा IR कोण आहे dm r स्क्वेअर काय असेल dm r स्क्वेअर आहे आता मला लक्षात आहे की या इक्वेशन मध्ये पहा dm आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे राईट त्याला मी इक्वेशन बनवू ओके dm जो आहे dm डायरेक्ट पुट करा राईट dm जर आपण पुट केला तर बघा 0 टू r जो dm आहे तो कोण आहे म्हणजे सिग्मा इनटू 2 पाय r राईट dr आणि कोणसेल r dr कोणसेल r मग आता मला लक्षात आहे काय झालं तो समजून घ्या राईट 0 टू r राईट 2 पाय आहे ना हा सिग्मा लिहितो सिग्मा पण कॉन्स्टंट आहे
आता बघा आर इंटू आर स्क्वेअर हा झाला आर क्यूब आणि इकडे पुढे ठीक आहे. आता मला एक सवाल लक्षात द्यायचा आहे, हा जर आर क्यूब आहे आणि इकडे पुन्हा डी आर आहे, तर मला आताच आपण बघितलं थोडा वेळा अगोदर 20 मिनिटं अगोदर किंवा 10 मिनिटं अगोदर आपण बघितलं असेल की जर डी आर जर असेल तर आर कोणातला व्हेरिएबल आर सोडून बाकी कोण असेल कॉन्स्टंट. बाकी कॉन्स्टंट कोण झालं 2 पाय सिग्मा हा झाला कॉन्स्टंट. याला बघूया काय असेल बघा 2 पाय सिग्मा फ्रॉम 0 टू आर आहे 0 टू आर कोण असेल कोण घ्या आर क्यूब डी आर. बरोबर कोण असेल कोण घ्या आर क्यूब डी आर. मग मला एक सांगा लक्षात द्यायचं 2 पाय सिग्मा आहे बाहेर इथं कोण घ्या आर क्यूब डी आर आहे. मग मला एक सांगा आता काय होईल 2 पाय सिग्मा बरोबर आहे ना कोण असेल पहा आर क्यूब. आताच आपण बघितलं आर क्यूब डी आर आहे. तर आर क्यूब जर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर काय असेल करून घ्या आर टू द पॉवर 4 अपॉन 4. तरी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केला आपण इंटिग्रल ऑफ x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस काय असेल ओडीएस. ओके मग आता मला लक्षात द्यायचं काय म्हणता येईल आर टू द पॉवर 4 अपॉन 4 फ्रॉम काय असेल 0 टू r बघा 0 टू r राईट. आता थोडंसं लक्षात द्यायचं काय झालं की आपण काय केलं होतं बघूया इथं मला लक्षात द्यायचं काय केलं होतं आपण पहा डीएम च्या ठिकाणी आपण काय लिहिलं होतं पहा डीएम च्या ठिकाणी लिहिलं आपण सिग्मा 2 पाय r dr त्याला तुम्ही फॉर्म बांधला. ओके आता मला लक्षात द्यायचं काय करावं लागेल पुन्हा बघा हा 1/4 कॉन्स्टंट आहे याला बाजूला ठेवून द्या म्हणजेच पहा लक्षात द्यायचं 2 टू द पॉवर डायरेक्ट येऊन तुम्ही संपला विषय कारण तुम्ही कॅन्सल होऊन जाते. ओके आता हा 1/2 कॉन्स्टंट असेल बाजूला ठेवा पाय सिग्मा बरोबर आहे r टू द पॉवर 4 काय असेल 0 टू r बरोबर आहे. पण आता मला लक्षात द्यायचं जेव्हा आपण सिग्मा तयार केला तर सगळ्यात निश्चित बरोबर आहे सिग्मा इक्वल टू काय होतो बघूया m अपॉन पाय r स्क्वेअर. सिग्मा इक्वल टू काय होता m अपॉन पाय r स्क्वेअर. हे आपण पहिलेच तयार केलं होतं सिग्मा इक्वल टू असेल m अपॉन पाय r स्क्वेअर. तर डायरेक्ट इथे पुट करा काय असेल बघूया 1/2 पाय इनटू सिग्मा म्हणजे कोण आहे पहा m अपॉन पाय r स्क्वेअर आहे m अपॉन कोण असेल पाय r स्क्वेअर. ओके आता काय करायचं पहा इथे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मगाशी केलं आपण सॉल्व आहे ना. तर अप्पर लिमिट पहा लक्षात द्यायचं काय होतंय अप्पर r च्या ठिकाणी बघूया कॅपिटल R पुट करा r टू द पॉवर 4 मायनस या r च्या ठिकाणी लोअर लिमिट पुट करा काय असेल टू द पॉवर बरोबर आहे ना. म्हणजेच पहा लक्षात द्यायचं पाय पाय गेट कॅन्सल बरोबर आहे. तर काय शिल्लक राहिलं पहा 1/2 इनटू m अपॉन r स्क्वेअर इक्वल टू पहा r टू द पॉवर 4 मायनस 0 0 लिक्विड मारा म्हणजेच पहा लक्षात द्यायचं काय म्हणतात इनटू r टू द पॉवर बरोबर आहे. यातला r स्क्वेअर यातला r स्क्वेअर काय म्हणतात कॅन्सल. सो 1/2 काय म्हणतात बघूया m r स्क्वेअर हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क दैट इज कोण लक्षात द्यायचं इट इज द mi ऑफ काय असेल डिस्क. हा कोणता mi असेल डिस्क हाफ m r स्क्वेअर रिंगचा काय आहे m r स्क्वेअर डिस्कचा काय असेल हाफ m r स्क्वेअर आहे ना. थोडासा पार्ट पुन्हा समजून घ्यायचं याला. ओके ते काय करायचं मला लक्षात द्यायचं आपण मगाशी आपण डीएम चा फॉर्म्युला तयार केला होता सिग्मा 2 पाय r dr. ओके मग काय केलं आपण mi ऑफ रिंग एका रिंगचा mi तयार केला ir काय असेल dm r स्क्वेअर. का बरं पण घ्या dm इनटू म्हणजे मास इनटू काय असेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ओके सो mi ऑफ डिस्क इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग ir. तर हा एका पूर्ण आपला डिस्कचा पाहिजे पूर्ण डिस्क जर लागत असेल तर पहा लक्षात द्यायचं आपण काय केलं पूर्ण डिस्क साठी बघा पूर्ण डिस्क साठी काय केलं आपण पाहून घ्या 0 टू r ir च्या ठिकाणी आपण ir म्हणून केला आता 0 टू r का बरं घेतलं कारण की जे सगळ्यात छोटी रिंग असेल तिचा काय असेल तिचं रेडियस किती असेल 0 सगळ्यात मोठी रिंग आहे तिचा रेडियस किती असेल कॅपिटल R. सो 0 टू r काय असेल dm r स्क्वेअर ir ला आपण राईट dm म्हणून लक्षात द्यायचं या इक्वेशन नंबर 1 मधून घेतला सिग्मा 2 पाय r dr राईट r स्क्वेअर. आता मी तुम्हाला सांगितलं इथे dr आहे राईट r इनटू r काय होईल r क्यूब होईल 2 पाय सिग्मा लिहून घेतला कॉन्स्टंट. आता पहा dr आहे म्हणजे r व्हेरिएबल आहे r सोडून बाकीचे कॉन्स्टंट आहे 2 पाय सिग्मा बाहेर ठेवा काय असेल r क्यूब dr असेल. r क्यूब चे इंटिग्रेशन काय होईल r टू द पॉवर 4 अपॉन 4 2 चा काय होईल 4 दैट इज कोण लक्षात आहे 1/2 कॉन्स्टंट आहे पाय सिग्मा. आता पहा r टू द पॉवर 4 आहे 0 टू r आहे अप्पर लिमिट मायनस काय करावं लागेल लोअर लिमिट r च्या ठिकाणी कॅपिटल R पुट करा या r च्या ठिकाणी मायनस काय करावं लागेल r च्या ठिकाणी 0 पुट करा राईट. सिग्मा सिग्मा म्हणजे कोण आहे m अपॉन पाय r स्क्वेअर दिला आपण
पाय गेट कॅन्सल 1/2 m अपॉन r स्क्वेअर. आता हा r टू पॉवर r स्क्वेअर काय होईल कॅन्सल, म्हणजे शिल्लक आहे 1/2 पाय असेल m r स्क्वेअर. याला चांगलं घरी प्रिपेअर करायचं आणि याला प्रिपेअर करून आणि याला काय करायचं पहा, याला प्रिपेअर करून राईट, याला चांगलं प्रिपेअर ठेवायचं. मला जे आज मी तुम्हाला 4 होमवर्क सांगितले ते मला पाठवायचे, याला चांगलं प्रिपेअर करायचं राईट. आणि बाकी आपण बघू उद्या. ओके, तर तुमची जी टेस्ट राहील ती टेस्ट तुमची जे टेस्ट असेल पाहिजे ती टेस्ट कसा असेल. ओके, तर बघून घ्या ती राहील पुढच्या वीकमध्ये राईट. पुढच्या वीकमध्ये पहा लक्षात आहे पेज नंबर 21 पर्यंत. पेज नंबर 21 मध्ये रोटेशनल मोशनचा जो पार्ट आहे तो नाही, रोटेशनल मोशनच्या वरपर्यंत कधीपर्यंत पहा पुढच्या वीकमध्ये राहील. गुरुवारी ठेवायची, शनिवारी ठेवायची, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं नाही बरोबर बरं आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगा म्हणून, तुम्ही ते अजूनपर्यंत मला कळवलं नाहीये. ओके, तर बघू आपण ते तुम्ही कधी कळवलं तर मी नाही, तुम्ही कळवलं तर मग मी डिसाईड करतो. ओके, तर तुम्ही काय करायचं आहे बरं आहे, पेज नंबर 21 वरचा जो पार्ट आहे कशाचा रोटेशनल मोशनच्या वरचा तो तेवढा प्रिपेअर ठेवायचा आहे टेस्ट बरं आहे. आणि टेस्ट कशी होईल काय होईल सांगू शकतो. ओके, ते बाकी मी तुम्हाला मीटिंग घेऊन सांगतो. तर एवढं बरोबर प्रिपेअर ठेवायचं, बाकी बघू आपण उद्या. ओके.